आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या विक्रमी मतदानानंतर दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारालाही वेग आला आहे। भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं प्रचार सभा घेतली। बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या विक्रमी संख्येनं मतदान झालं। हा बंगालमध्ये भाजपाला मिळालेला कौल असल्याचं पंतप्रधान म्हणाले। विकसित पश्चिम बंगालच्या निश्चयानं जनतेनं भाजपाला भरभरून मतदान केलं आहे असा दावा त्यांनी यावेळी केला। तृणमूल काँग्रेसनं गेल्या 15 वर्षात बंगालची ओळखच मिटवून टाकली। इथं जाणीवपूर्वक घुसखोरांना आणून वसवलं गेलं आणि मूळ बंगाली लोकांना रोजगारासाठी घरं सोडून जावं लागलं असा आरोप त्यांनी केला। बंगालमध्ये एकही उद्योग आला नाही, महिलांसाठी हे राज्य सुरक्षित राहिलेलं नाही, नक्षलवाद्यांना आश्रय दिला जातो अशी जोरदार टीका मोदी यांनी केली। त्याआधी पंतप्रधानांचा रोड शो देखील झाला। पश्चिम बंगाल सार्वत्रिक